माझा आपल्याला सवाल आहे आणि माझं तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या संदर्भात देखील तुमच्याच मतदारसंघातला एका व्यक्तीने मला काही गोष्टी येऊन सांगितल्यात, त्याची जर मी जाहीर वाच्यता केली तर आपल्याला बाहेर तोंड काढायला जागा राहणार नाही। मी त्या व्यक्तीला तुमच्या समोर जाहीर पत्रकार परिषद देखील आणतो। त्याने मला असं सांगितलं की एकनाथ खडसे हा अतिशय खालच्या स्तराचा विचार करणारा नेता आहे, घरात देखील घेण्याच्या लायकीचा हा नेता नाहीये। त्यांनी मला असं सांगितलं, मी यांना अतिशय जवळून पाहतो, 20 वर्षाच्या यांच्या इतिहासात यांनी अनेक लोकांना संपवलं, जवळच्या लोकांना त्रास दिला, हे तर राजकारणात त्यांनी केलंच, परंतु व्यक्ती म्हणून ही विकृती आहे। यांनी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवलेत। मी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय, जसं तुम्ही लोढांचं सांगतायत की लोढांनी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ते आरोप करतायत, तुमच्या विरोधात देखील मला अशाच लोकांनी येऊन सांगितलं आहे अगदी की एकनाथ खडसेंचे देखील अनेक महिलांशी परसंबंध होते, त्या महिला रात्र रात्र यांच्याकडे येऊन राहायच्यात, सकाळी सोडायला लोक जायचेत, तो बघणारा व्यक्ती असं मला सांगत होता। आता जर मी असे आरोप तुमच्यावर केलेत की एकनाथ खडसे साहेब तुमचे देखील असे अनेक महिलांशी संबंध होते, तर तुम्हाला काय वाटेल? कदाचित ते आरोप तथ्यहीन असतील किंवा नसतील हा वेगळा प्रश्न आहे, परंतु मी असं विचारात होतो की जोपर्यंत माझ्याजवळ पुरावे नाही तोपर्यंत मी ते मांडलेलेच नको पाहिजे। राज्याचा विधानसभेतला एखादा सदस्य, एखादा मंत्री, माजी मंत्री ज्यावेळेस काही बोलतो त्याच्याजवळ पुरावांचा आधार असतो। परिषद मुळामध्ये घ्यायची होती किंवा राज्यभर जो विषय चाललाय हनी ट्रॅपिंगचा आणि प्रामुख्यानं प्रफुल्ल लोढाचा, त्या संदर्भात एकही शब्द बोलले नाही, फक्त नाथाबोला टार्गेट करत बसले। आणि ह्या सर्वात महत्वाचं म्हणजे मंगेश चव्हाणने एक मोठा आरोप नाथाभाऊवर केला आणि तो म्हणजे चारित्र्यावर। मला जवळपास 1980 पासून तर आजपर्यंत 45 वर्ष झाले मी सक्रिय राजकारणात आहे। भाजपमध्ये काम करतोय, खरेदी विक्रीचा चेअरमन होतो, सहकारी संस्थांचा अनेक वर्ष होतो, जिल्हा बँकेत 25 वर्ष आहे, अनेक ठिकाणी मी नेतृत्व केलेला आमदारकी म्हणून गिरीश म्हणतो मी 35 वर्षाचा आमदार झालो, मी 36व्या वर्षात आहे, कारण मी विधान परिषद सदस्य असल्यामुळे त्याच्यापेक्षा 1 वर्ष म्हणजे जास्त आहे। पण मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ती समाजासमोर दाखवा। गप्पा काय मारता, समाजासमोर दाखवा। मी राजकारणातनं निवृत्त होईल, एक शब्द काढणार नाही, बाकी मी असं राजकारणातनं निवृत्त होणार नाही। मी जनमानसाचा प्रतिनिधी आहे, 45 वर्ष मी जनमानसामध्ये काम केलंय, जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रकर्षाने मी मांडलेले आहे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे। जोपर्यंत मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत हे प्रश्न मी मांडणार आहे, भांडणार आहे, काढणार आहे, चालू ठेवणार आहे। नुसतं सर्वांनी काही म्हटलं की तुम्ही वा म्हणून होणार नाही, पण याचे पुरावे द्या, आयुष्यातनं राजकारणात निवृत्त होईल। मूळ प्रश्न प्रफुल्ल लोढाचा आहे, मूळ प्रश्न गिरीश महाजनाचा।